आज मी हे पेपर टॉपर वापरून अतिशय सुंदर असा केक बनवणार आहे। हे केक टॉपर वापरून आपण लहान मुलींपासून तर टीनेजर मुलींसाठी सुद्धा सुंदर केक डिझाइन बनवू शकतो। खूपच सुंदर ट्रेंडिंग केक डिझाइन आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील, पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर आता जे आपण टॉपर वापरणार आहे ते ग्रीन कलरचं आहे, त्यामुळे त्याला ग्रीन कलरचं डेकोरेशन करणार आहे। तर इथे मी व्हिप क्रीम करून घेतलेली आहे। केक सजवायची जी क्रीम असते ती बीट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे। तर ग्रीन कलरने मी डिझाइन करणार आहे। तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरने तुम्ही डिझाइन करू शकता। तर इथे केक स्पॉन्ज मी रेडी करून ठेवलेला आहे, म्हणजे याला आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवला होता 10-15 मिनिटं। आता हा छान सेट झालेला आहे। आता आपल्याला यावर सुंदर असं डेकोरेशन करायचं आहे। या केक टॉपरला टूथपिक लावलेली असते, तर ती मी काढून टाकलेली आहे। तर हा 6 इंच केक टिन होता, वापरलाय मी 6 इंचचा केक आहे। तर त्यावर आता हे असं केक टॉपरवरनं प्लेस करत आहे आणि हळूच असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे टॉपर व्यवस्थित केकला चिकटतं निघणार नाही। आता इथे आयसिंग बॅग घेतलेली आहे। आयसिंग बॅगमध्ये आपल्याला नोझल घालायचं आहे। तर इथे या पेपर टॉप म्हणजे ही जी मुलगी आहे तिचा आपल्याला फ्रॉक बनवायचा आहे। तर इथे नूर 17चं मी नोझल घेतलेलं आहे। लीफ नोझल म्हणजे जे पान नोझल असतं ते नोझल वापरलेलं आहे मी इथे। याने छान तिचा फ्रॉक आपण बनवणार आहोत। तर इथे आयसिंग बॅगमध्ये नोझल घातलं आणि हा जो टोकाचा भाग आहे तो कट करायचा आहे, म्हणजे हे नोझलचं तोंड बाहेर येतं आणि तिथून आपल्याला डिझाइन करता येते। तर याचं टोक कापून घेतले। आता नोझलचं तोंड बाहेर काढायचं आहे। असं अजून थोडंसं व्यवस्थित बाहेर येत नाही, अजून थोडं कट करत आहे मी। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित डिझाईनचा भाग बाहेर आलेला आहे। खूप जास्त पण मोठं करायचं नाही, फक्त डिझाईनचा भाग बाहेर आला पाहिजे। खूप जास्त कट केलं तर साईडने क्रीम बाहेर निघते, म्हणून फक्त डिझाईनचा भाग बाहेर येईल एवढंच कट करायचं आहे। आता ही जी ग्रीन कलरची क्रीम आपण करून घेतलेली आहे कलर टाकून, सुंदर असा फ्रॉक आपण या ग्रीन कलरने तयार करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चूज करू शकता। इथे मी टॉपर ग्रीन कलरचं वापरलंय म्हणून फ्रॉक ग्रीन कलरचा करते। तुम्ही जर पिंक कलरचं टॉपर वापरलं पिंक कलरचा फ्रॉक करू शकता, रेड कलरचं वापरलं तर रेड कलरचा करू शकता। तर आता ह्या दोन्ही साईडने मी दाखवल्याप्रमाणे तिचा फ्रॉक तयार करून घेत आहे। तर खालून वरपर्यंत आपण तिचा फ्रॉक डिझाइन करत आहोत। तर नूर 17 म्हणजे नूर 17 नंबरचं नोझल, लीफ नोझल वापरलेलं आहे इथे। आता लीफ नोझलमध्ये पण बऱ्याच साईज असतात, तर त्यामध्ये इथे मी नूर 17 नंबरचं नोझल वापरलेलं आहे। तर खालून वरपर्यंत आता असं करत जायचं आहे। फ्रिल तयार करायची आहे फ्रॉकची। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मी झूममध्ये दाखवत आहे तुम्हाला। तर अगदी हलक्या हाताने अशी डिझाइन बनवत आहे। छान सुंदर अशी फ्रिल तयार झालेली आहे फ्रॉकची तिच्या। तर कुठेही न थांबता पटपट असं हे मी डिझाइन करून घेत आहे। तर जसं वर जाईल तसं तसा फ्रॉकचा घेर कमी करत जायचं। खाली फ्रॉकचा घेर मोठा ठेवायचा आणि वर गेल्यावर थोडा थोडा कमी करत जायचा। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मी झूम करून दाखवत आहे। तर मी कशा पद्धतीने हिचा फ्रॉक तयार करत आहे। तर अगदी सोपं आहे। या नोझलनी छान डिझाइन तयार होते फ्रॉकची। तुम्ही कुठल्याही डॉल केकची अशी फ्रॉक करू शकता, म्हणजे हे नोझल वापरून तुम्ही फ्रॉक डिझाइन करू शकता। तर आता यातली क्रीम संपलेली आहे, अजून थोडी डिझाइन करायचं बाकी आहे। तर मी अजून भरून घेत आहे आयसिंग बॅगमध्ये क्रीम। यातली एअर काढून टाकते, नाहीतर मध्ये बबल येतात। तर आता तिची जी वेणी आहे तिथपर्यंत आपल्याला ही फ्रॉकची फ्रिल काढायची आहे, म्हणजे तो ग्रीन भाग झाकून टाकायचा आहे तिच्या ड्रेसचा। तर इथे तिचा डार्क ग्रीन म्हणजे असा खूपच डार्क ग्रीन कलरचा फ्रॉक होता, तसा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा कलर ग्रीन वापरला, लाईट ग्रीन। केक मी माझ्या मुलीच्या बर्थडेसाठी बनवत आहे। तर बऱ्याच वेळा मी पिंक कलरची फ्रॉक बनवली म्हणून मी इथे आज ग्रीन कलर वापरलेला आहे, टॉपर ग्रीन कलरचा आहे म्हणून। तर इथे हे असं पॅकेटमध्ये हे पेपर टॉपर मिळतात किंवा सिंगल सुद्धा मिळतात। तर इथे मी पॅकेट आणलं होतं, 40 रुपयाला मला पॅकेट भेटलेलं आहे। त्याच्यामध्ये एवढे बटरफ्लाय, हॅपी बर्थडेचं टॅग, एक ट्री आणि ही मुलगी असं एवढं सगळं होतं। तर तुम्ही सिंगल घेतलं तर तुम्हाला एक 15 ते 20 रुपयाला एक टॉपर मिळणार, पण हे मी पूर्ण बंचच घेतला होता याचा 40 रुपयात। तर आता त्यातलं एक ट्री काढलेलं आहे आणि बाकीचे बटरफ्लाय। तर हे सर्व पेपर टॉपर म्हणजे बटरफ्लाय, ट्री आणि ती मुलगी सर्व मी केकवर असं प्रेस करून चिकटून घेतलेलं आहे। तर इथे मी एक बटरफ्लाय याची टूथपिक काढून चिटकवलेला आहे। आता हे एक बटरफ्लाय इथे झाडाच्या जवळ ठेवत आहे। तर आता आपलं अर्धवट केक डेकोरेशन झालेलं आहे, अजून आपल्याला बरंच डेकोरेशन करायचं आहे। तर तरी सुद्धा किती सुंदर दिसत आहे हा डॉल केक। आता केकच्या साईडला रिकामं दिसत आहे, त्यावर अजून मी डिझाइन बनवणार आहे। तर इथे नूर N1 नंबरचं नोझल, रोजेट नोझल मी वापरणार आहे। हे नोझल वापरून बऱ्याच केकमध्ये याचा उपयोग होतो, म्हणजे हे नोझल घ्यायचंच आणि खूप सुंदर डिझाइन तयार होतात। जास्त वापर होतो या नोझलचा, नूर N1 रोजेट नोझल।
तर खूप सुंदर रोजेट तयार होतात. तर इथे परत मी दुसरी आयसिंग बॅग घेतलेली आहे. पुन्हा याला टोकाचा भाग कापून घेत आहे आणि नोझलचा भाग आपल्याला नोझलचा तोंडाचा भाग बाहेर काढायचा आहे. आता इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे, त्यामध्ये पिंक कलर टाकत आहे. तर हे सर्व फूड कलर आहे, म्हणजे हे केकमध्ये वापरले जाणारे फूड कलर आहे, त्यामुळे हेच टाकायचे, कुठलेही दुसरे कलर टाकायचे नाही. हे फूड कलर असल्यामुळे हे आपण खाऊ शकतो, कारण केक आपण खातो त्यामुळे फूड कलरच वापरायचे. तर नूर N1 नोझलनी मी रोजेट काढून घेतले. माझ्याकडनं एक चूक झाली व्हिडिओ बनवताना, कॅमेराचा व्हिडिओ ऑन करायचा राहिला, म्हणजे कॅमेरा ऑन करायचा राहिला, व्हिडिओ शूट झालाच नाही रोजेट बनवताना. तर खूप सोपं आहे रोजेट बनवताना. चकली जशी आपण बनवतो तसंच या नोझलनी चकलीसारखा आकार द्यायचा, म्हणजे रोजेट तयार होतात. आता हे उरलेले जे गॅप आहेत ते याच नोझलने मी असे जाग्यावर प्रेस करून असे फुलं तयार करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता हे नूर N1 नोझल बऱ्याच डिझाईन तयार होतात यामुळे. तर मी ही अशी रोजेटची सुंदर पिंक कलरची डिझाईन बनवून घेतलेली आहे, म्हणजे साईडचा भाग रिकामा दिसत नाही आणि खूप सुंदर दिसतो केक. तर अजून थोडंसं मी साईडने सुद्धा नूर N1 नोझलनी मी डिझाईन करून घेणार आहे, छोटी छोटी फुलं काढून घेणार आहे. तर हे पहा, असं छान सुंदर असं आपलं डेकोरेशन तयार झालेलं आहे. आता इथे साईडला सुद्धा मी असं हळूहळू प्रेस करत छोटी छोटी फुलं काढून घेत आहे, म्हणजे जे साईडचे जे गॅप आहेत ते पण झाकून जातात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झूम करून दाखवलेलं आहे मी. तर सुंदर असा आपला केक डिझाईन तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं, म्हणजे खूप अवघड नाही. ज्यांना केक बनवता येत नाही ते सुद्धा बनवतील, इतकी सोपी पद्धत आहे. तर आता इथे मी हे शुगर, म्हणजे हे इडिबल असतात, हे छोटे छोटे टॉपर आहेत, हे हार्ट शेपचे टॉपर. तर रेड कलरचं आहे, मी ते जागोजागी मी असं थोडं थोडं टाकणार आहे. तर रेड कलरचे हार्ट शेपचे मी असे गॅप देऊन एक आड एक असं ठेवणार आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार आपण हे टॉपर टाकू शकतो, कुठलेही वापरू शकतो. शुगरचेच असतात हे, म्हणजे हे पण खाण्याचेच असतात. तर इथे केकला जे पेपर टॉपर वापरले तेच फक्त इडिबल नाही, ते खायचं नसतं, ते फक्त डेकोरेशनसाठी वापरले. केक कापताना ते काढून टाकायचं. तर आपल्या आवडीनुसार असं डेकोरेशन करून घ्यायचं आहे. तर इथे मी माझ्या आवडीनुसार करते. हा केक माझ्या मुलीच्या बड्डेसाठी बनवते, त्यामुळे तिने सांगितलं आहे, तिच्या डिमांडनुसार मी बनवत आहे. तर इथे शुगर बॉल आहे सिल्वर कलरचे, हे सुद्धा इडिबल आहे, तर हे सुद्धा टाकत आहे. तर असं एका आड एक टाकून घेत आहे मी. वेगवेगळ्या प्रकारचे केक टॉपर मिळतात पेपरमध्ये, वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या थीमचे मिळत असतात. तर आपण कुठल्याही थीमचे आणू शकतो. मुलींसाठी हे असे डॉल शेपचे, वेगवेगळे बटरफ्लाय शेपचे खूप सुंदर सुंदर मिळत असतात टॉपर. तर आता हे लीफ नोझलमध्ये थोडंसं ग्रीन कलरची क्रीम शिल्लक होती, तर मी इथे लीफ म्हणजे पानं काढून घेत आहे ग्रीन कलरची. तर हे जे पिंक कलरचे रोजेट काढलेले आहे त्याच्या एकाआड एक मी असं पान काढून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रिल पण किती सुंदर झालेली आहे आणि याने पान सुद्धा किती सुंदर आलेलं आहे. तर हे मुळातच हे लीफ नोझल म्हणजे पान नोझल आहे, त्यामुळे याच्यापासून पान सुंदर येतं काढता. तर मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. ट्रेंडिंग पेपर टॉपर केक आपला तयार झालेला आहे. हॅपी बर्थडे नावाचं टॅग मी लावत आहे. तर हे टॅग लावल्यावर अजूनच सुंदर दिसायला लागलेला आहे केक. तर इथे आता मुलीचं नाव लिहायला जागा उरलेली नाही, म्हणून मी नाव लिहिलेलं नाही. पेपर टॉपरचा वापर करून सुंदर असा ट्रेंडिंग डॉल केक तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता डिझाईन खूप सुंदर झालेली आहे, कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. माझ्या मुलीला तर खूपच आवडला केक. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा केकचा व्हिडिओ, म्हणजे केक डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.